नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आगामी काळात होत असलेली राज्यसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील 7 जागेसाठी होत असलेली ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षात एका जागेसाठी एकमत होत नसल्याने जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यामुळे 7 जागेसाठी 8 आमदार रिंगणात उतरले तर 2022ची पुनरावृत्ती होणार का याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच माहितीच्या वाटेला येत असलेल्या 6 जागांपैकी भाजपाच्या 4 जागा असून 1 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर 1 जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत 4 माजी खासदार यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच त्यापैकी एकाचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या 7 जागेसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. भाजपाच्या वाटेला येत असलेल्या 4 जागांपैकी 1 जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी सोडली जाणार आहे. तर उर्वरित 3 जागांसाठी 25 जण इच्छुक आहेत. या इच्छुकांची नावे भाजपाच्या केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. भाजपाच्या यादीत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी खासदार विजय सहस्त्रबुद्धे, माजी अर्थमंत्री भागवत कराड, खासदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, भारती पवार यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला 1 जागा येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता 3 मार्चनंतर पार्थ पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एका उमेदवारासाठी 37 मतांचा कोटा असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार असल्याने त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊन 3 मते शिल्लक राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला 1 जागा आली आहे. या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच दिसत आहे. या एकमेव जागेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात शेवाळे यांची मोठी मदत झाली होती. त्यामुळेच शेवाळे यांना मुंबईतील विजयाची बक्षिसे म्हणून राज्यसभेची लॉटरी लागू शकते. तर दुसरीकडे या पदासाठी माजी खासदार गजानन कीर्तीकर, माजी खासदार संजय निरुपम, आनंदराव आडूस हे इच्छुक आहेत. या 4 जणांत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्कीच कळवा. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.